श्री स्वामी समर्थ मंडळी, कसे आहात? आज बनवायची होती दाल बाटी। त्यासाठी मी 1 वाटी रवा घेतलेला, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आणि असं कडक असं बॉईल केलेलं घी होतं ते त्याच्यामध्ये घातलेलं। त्यानंतर त्याच्यामध्ये घातलेलं अजवाईन, मीठ आणि हळद। तर हे सगळं असं मिक्स करून घेतलं, छान असं चुरून घेतलं आणि शेवटी मूठ दाबून बघितलेली। जर मूठ बनत असेल तर परफेक्ट प्रमाण आहे। त्यानंतर थोडंसं पाणी घालत असं कणिक भिजवून घेतलेली, थोडीशी घट्टशीर ठेवायची आहे। त्यानंतर 10 मिनिटं रेस्टसाठी ठेवलेलं, नंतर असे त्याचे बॉल्स तयार करून घेतले। त्यानंतर चाकूच्या सहाय्याने अशी त्याच्यावरती डिझाईन काढून घेतलेली आणि साईडलाच पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं, कारण आपल्याला त्याला स्टीम द्यायची होती। तर हे मी सगळं स्टीम करून घेतलेलं मस्त असं, आणि त्याच्यामध्ये सुरी घालून बघायची। जर सुरीला चिपकलं नाही तर ते आपलं झालेलं आहे असं समजायचं। त्याचनंतर साईडला मी तुरीची डाळ ठेवलेली होती। तुरीची डाळ अगदी साध्या पद्धतीने बनवायची आहे। त्याच्यामध्ये मोहरी, हिंग, एक मिरची आणि कढीपत्ता एवढ्याचाच तडका लागणार होता आणि मीठ। तर मस्त अशी डाळ घोटून घेतलेली, त्याला एक छान तडका लावलेला आणि त्यानंतर तोपर्यंत दाल भाटीसुद्धा आपल्या रेडी होत्या। मग त्यांना ना छान असं चॉप करून घेतलेलं, 4 पुड्यामध्ये कट केलेलं होतं, जेणेकरून खाताना व्यवस्थित खाता येते। पूर्ण अख्खं खाता येत नाही म्हणून मी 4 केलेलं। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तसंही करू शकता। आणि हे जी भाटी आहे ना, तर भाटी जी आहे ना ती डीप फ्राय केल्या जाते, पण यांना डीप फ्राय नको होती। यांना फक्त असं शॅलो फ्राय हवी होती, जेणेकरून खूप जास्त ऑइली नको होतं। पण इथे ना घीचा वापर करायचा आहे, कारण घीमध्ये तळल्याने खूप जास्त टेस्टी होते ती। आणि त्याच्यानंतर मग मी छान असं प्रमाणामध्ये तूप घेतलेलं, तुपामध्ये मग ती जी भाटी आहे कट करून टाकलेली सगळी व्यवस्थितपणे, आणि मस्त खालीवर केली आणि कुरकुरीत होईपर्यंत हे भाजून घेतलेली। जोपर्यंत तिचा ब्राऊन कलर होत नाही तोपर्यंत मी तिला हलवत होती आणि सुंदर अशी भाटी झालेली आपली। टेस्टला खूप छान झाली होती। मला सकाळी ताईने आल्यानंतर सांगितलं, भाटी मी नेहमीच बनवत असते अधूनमधून, पण ह्यावेळेची खूप छान झाली होती म्हणाले ते। चला, थँक्यू।